सगळ्या देशाचं लक्ष लागलेली पश्चिम बंगालची निवडणूक 29 एप्रिलला आटोपली. आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती अर्थात निकालाची. निवडणुकीचे निकाल येत्या 4 मेला समोर येतील. पण त्याआधीच बंगालमध्ये मोठा राडा झालेला आहे. मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले, पण त्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलंय. गुरुवारी 30 एप्रिलच्या रात्री पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भर पावसात निवडणुकीच्या स्ट्रॉंग रूम मध्ये पोहोचल्या. स्ट्रॉंग रूम म्हणजे असं ठिकाण जिथे ईव्हीएम हे सुरक्षित ठेवले जातात. ममता बॅनर्जींनी आरोप केलाय की ईव्हीएम मध्ये फेरफार झालेला आहे. निवडणूक आयोग आणि भाजप यांच्यात डील झालेली आहे. निवडणुकीत मोठी फसवणूक होते असे गंभीर आरोप ममता बॅनर्जींनी केले. त्या तब्बल 3 तास स्ट्रॉंग रूम मध्ये होत्या. यावेळी तृणमूलच्या नेत्यांकडून आंदोलनं सुद्धा झाली. परिस्थिती एवढी चिघळली की शेवटी निवडणूक आयोगाला तातडीनं पत्रकार परिषद घ्यावी लागली. या मुद्द्यावरनं तृणमूल काँग्रेस प्रचंड आक्रमक झालाय. भाजपनं याला उत्तर देत हा सगळा ड्रामा असल्याचं म्हटलंय. पण नक्की घडलंय काय? ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं ममता बॅनर्जी एवढ्या आक्रमक का झाल्या? त्यांनी निवडणूक आयोगावरती काय आरोप केलेत? यावरती आयोगाने काय म्हटलंय? याचा परिणाम निकालावरती होऊ शकतो का? सगळा विषय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर या सगळ्याला सुरुवात झाली ती तृणमूल काँग्रेसनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओपासून. झालं असं की 30 एप्रिलला तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. हा व्हिडिओ कोलकाताच्या नेताजी इंडोर स्टेडियम जवळ उभारण्यात आलेल्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मधला असल्याचा दावा टीएमसीचा आहे. टीएमसीने असा आरोप केलाय की व्हिडिओमध्ये निवडणूक आयोगाचे अधिकारी भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बॅलेट बॉक्स म्हणजे मतपेट्या उघडण्याचा प्रयत्न करतात. व्हिडिओमध्ये काही अज्ञात व्यक्ती स्ट्रॉंग रूमच्या आतमध्ये वावरताना दिसून येतात. तृणमूलने असा आरोप केलाय की भाजप निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने ईव्हीएम्स मध्ये फेरफार करते. पण आम्ही मात्र असं होऊ देणार नाही. हे बंगाल आहे, महाराष्ट्र, दिल्ली किंवा बिहार नाहीये असा इशारा तृणमूल काँग्रेसकडनं देण्यात आलाय. या व्हिडिओ नंतर मात्र भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये प्रचंड तणाव वाढायला लागला. हळूहळू दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते स्टेडियमवरती दाखल व्हायला लागले. त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. यामुळे झटापटीची स्थिती निर्माण झाली. तणाव वाढत असल्याचं पाहून स्ट्रॉंग रूमच्या एंट्री गेटवर सुरक्षा दलं तैनात करण्यात आली. यावेळी तृणमूल काँग्रेसकडनं डॉक्टर शशी पंजा आणि कुणाल घोष हे नेते धरणे आंदोलनाला बसले. आम्ही निवडणूक आयोगाला जनतेनं दिलेला कौल चोरू देणार नाही असा इशारा तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडनं देण्यात आला. खरं तर ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलंय की त्यांनी स्ट्रॉंग रूम वरती दिवस रात्र पाळत ठेवावी. त्यामुळे तृणमूलचे कार्यकर्ते सगळीकडे नजर ठेवून आहेत. या दरम्यान हा राडा झाला, ज्यानंतर ममता बॅनर्जी सुद्धा आक्रमक झाल्या. एकीकडे नेताजी इंडोर स्टेडियमच्या स्ट्रॉंग रूम मध्ये हे घडत असताना ममता बॅनर्जी या भवानीपूर इथल्या सखावत मेमोरियल स्कूल मध्ये असलेल्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये पोहोचल्या. भवानीपूर हा दक्षिण कोलकाता मधला एक भाग आहे जिथं ममता बॅनर्जी स्वतः निवडणूक लढवतात. त्यांच्या समोर भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचं आव्हान आहे. त्यावेळी कोलकात्यामध्ये मुसळधार असा पाऊस सुरू होता. पण पावसाची पर्वा न करता ममता बॅनर्जी यांनी स्ट्रॉंग रूमला भेट दिली. ममता बॅनर्जी जवळपास 3 तास तिथंच थांबल्या. त्या रात्री 12 वाजण्याच्या सुमारास स्ट्रॉंग रूम मधनं बाहेर पडल्या. बाहेर आल्यावर ममता बॅनर्जींनी निवडणूक आयोगावर गंभीर असे आरोप केलेले आहेत. ममता बॅनर्जी म्हणाल्या की सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले. इथं ईव्हीएम साठी स्ट्रॉंग रूम आहे. आम्हाला आढळून आलं की अनेक ठिकाणी फेरफार केले जात होते. जेव्हा मी हे टीव्हीवर पाहिलं तेव्हा मला वाटलं की मी स्वतः इथं आलं पाहिजे. सुरक्षा दलांनी सुरुवातीला मला आत जाण्यापासून रोखलं, पण मी स्वतः उमेदवार आहे. मला हा अधिकार आहे. निवडणूक नियमांनुसार कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला किंवा निवडणूक एजंटला सीलबंद खोलीमध्ये प्रवेश करण्याची परवानगी असते. मी हे सांगितल्यावर मला आत जाण्याची परवानगी देण्यात आली. सध्या जे काही घडतंय ते अत्यंत पक्षपाती स्वरूपाचं आहे असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय. ममता बॅनर्जी यावेळी फारच आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी असा आरोप केलाय की ईव्हीएम मध्ये फेरफार होतीये. त्या म्हणाल्या, आमच्या एजंटला अटक करण्यात आली. निवडणूक आयोग अत्यंत पक्षपाती कारवाई करते. पण असं असलं तरी जर कोणी ईव्हीएम मध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्यांचा मुकाबला करू. आमचा विजय निश्चित आहे. भाजप आणि केंद्रीय दलांच्या प्रत्येक कारवाईला लोकशाही मार्गाने उत्तर दिलं जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक चुकीच्या कामासाठी त्यांना जाब विचारला जाईल असा इशारा ममता बॅनर्जी यांच्याकडून देण्यात आलाय. या सगळ्या घटनांमुळे गुरुवारी रात्री पश्चिम बंगालमधलं वातावरण चांगलंच तापलेलं होतं. आता अशा प्रकारे गोंधळ वाढत असल्याचं पाहून निवडणूक आयोगाला सुद्धा यावरती प्रतिक्रिया देणं भाग पडलं. निवडणूक आयोगानं रात्री तातडीनं पत्रकार परिषद घेत ममता बॅनर्जी यांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावलेत. पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांनी सांगितलं की ईव्हीएम जिथे ठेवण्यात आले त्या 7 स्ट्रॉंग रूम्स पूर्णपणे सीलबंद आणि सुरक्षित आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करण्यात आलेली नाहीये. कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले नव्हते.
सील बंद करण्याची प्रक्रिया उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या देखरेखीखाली पार पडली. सर्व राजकीय पक्षांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत याविषयी आधी सूचना देण्यात आली होती. मतमोजणी 100% निष्पक्ष होईल असा दावा निवडणूक आयोगाने केलाय. आता गुरुवारी रात्री जे काही घडलंय त्यावरती भाजपकडनं सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपने असं म्हटलंय की ममता बॅनर्जी या ड्रामा करतायत. या घटनेबाबत बोलताना भाजप नेते शाहनवाज हुसेन म्हणाले की ममता बॅनर्जी यांनी ही निवडणूक आधीच गमावली आहे. सर्व एक्झिट पोल्स टीएमसीचा दारुण पराभव होणार आहे असं म्हणतायत. त्यामुळे ममता बॅनर्जी कारण शोधतायत. जेव्हा ममता बॅनर्जी पहिल्यांदा सत्तेवर आल्या आणि भाजपचा पराभव झाला तेव्हा आम्ही तो जनादेश स्वीकारला होता. ममता बॅनर्जी यांनी देखील आता आपला पराभव स्वीकारला पाहिजे. निकालानंतर त्यांची कोणतीही नाटकबाजी चालणार नाही. स्ट्रॉंग रूम बाहेर त्यांनी जो ड्रामा घडवून आणला तो दुर्दैवी आहे असं शाहनवाज हुसेन म्हणाले. यावरती बोलताना बंगाल भाजपचे नेते तापस रॉय म्हणाले की तृणमूल काँग्रेस पराभवाच्या भीतीने अशा अफवा पसरवते. त्यांनी स्वतः स्ट्रॉंग रूमला भेट देऊन तिथली सगळी व्यवस्था योग्य असल्याची खात्री केली आहे. बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य यांनी म्हटलं की तृणमूल काँग्रेसचा पराभव होतोय, त्यामुळे ममता बॅनर्जी हताश होऊन अशा प्रकारचा ड्रामा करतायत. एकंदरीतच थोडक्यात काय तर सध्या पश्चिम बंगालमध्ये ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं वातावरण प्रचंड तापलेलं आहे. यावरनं भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. आता या निवडणुकीचा निकाल येत्या 4 मेला लागणार आहे. पण त्याआधी जे काही घडतंय त्यामुळे बंगालचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे. तुम्हाला या सगळ्या घटनांबद्दल काय वाटतं? ममता बॅनर्जी यांनी ईव्हीएम बाबत केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असेल का की भाजपच्या म्हणण्यानुसार त्या फक्त ड्रामा करतायत? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.